हे हॅलो माय फ्रेंड्स. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर बायो स्टडी प्रवीण. मागच्या लेक्चरला आपण न्यूरल कंट्रोल अँड कॉर्डिनेशन हे टोटली संपून टाकलेला होता. आता ह्या लेक्चरमध्ये आपण 11वीचा 11चा बेसिक चॅप्टर जो आहे बायोमॉलिक्युल्स ते स्टार्ट करणार आहोत. बायोमॉलिक्युल्स काय असतात ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आता तुम्हाला असं वाटलं असेल की बाबा बायोमॉलिक्युल्स हे थोडं केमिस्ट्रीशी लिंक्ड आहे. हो, बरोबर आहे, केमिस्ट्रीशी लिंक्ड आहे, पण आपण त्याला बायोच्या पद्धतीने बघायचं आहे. ॲज अ केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू पण बघायचं आहे आणि ॲज अ बायोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू पण आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं. बायोमॉलिक्युल्समध्ये सुरुवातीला ॲनालायसिस येते. ते ॲनालायसिस येण्याच्या पहिले इंट्रोडक्शन आहे. ते ॲनालायसिस येण्याच्या पहिले एक धड्याशी लिंक लागावी म्हणून हे सुरुवातीला घेणार आहे. कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स आणि न्यूक्लिक ॲसिड हे कशासाठी घेणार आहे की धड्याशी लिंक लागावं. आणि हे आपल्याला सेपरेटली तर स्टडी करायचेच आहे. याला फक्त थोडं पुढी इंट्रो म्हणून आपण इथं वापरलेलं आहे. सुरुवातीला कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट काय असतात? पहिला जो आहे तो कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट काय असतात? कार्बोहायड्रेट आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण चपाती खातो ते काय? नथिंग बट अ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटच आहे ते. कार्बोहायड्रेट म्हणजे काय? ग्लुकोज. आता समजा ग्लुकोज, जर तुमच्या समोर ग्लुकोज असला, कार्बोहायड्रेट तुमच्या समोर जर समजा 6 कार्बनचा ग्लुकोज असला, 7 कार्बनचा नसते तर C6H12O6 हा काय झाला? ग्लुकोज झाला. हा कसा तयार झाला? 6 कार्बनचा हा कसा तयार झाला? तर हा CnH2nOn या फॉर्म्युल्याने तयार झाला. यांच्या ठिकाणी आपण 6 वापरलं. यांच्या ठिकाणी काय वापरलं? 6 वापरलं. तर आपल्याला C6H12O6 हा आपल्याला फॉर्म्युला भेटला. म्हणजे की आपण याला ग्लुकोज असं नाव दिलेलं. सेकंड, सीच्या ठिकाणी आपल्या यांच्या ठिकाणी फाय आपण लावलं. यांच्या ठिकाणी जर फाय लावलं तर C5H10O5 असं काहीतरी निर्माण होईल. याला काय म्हणणार आपण? 5 कार्बनचा पेंटोज शुगर आपण म्हणायचं. पेंटोज शुगर किंवा याला रायबोज शुगर म्हणायची. कोणती शुगर? रायबोज शुगर. पेंटोज शुगर किंवा रायबोज शुगर म्हणायची. ओके. कार्बोहायड्रेट इज ऑल्सो नोन ॲज अ पॉलीसॅकराइड. पॉलीसॅकराइड. कार्बोहायड्रेटला ऑर नेम आहे पॉलीसॅकराइड. त्याच्यानंतर या प्रोटीन्सवर. प्रोटीन्स काय? प्रोटीन्स हे अमिनो ऍसिड पासून बनलेले असतात. प्रोटीन्स काय असतात? अमिनो ऍसिडच्या चेन पासून बनलेले असतात, म्हणजे प्रोटीन. आता समजा मी तुमच्या समोर एक अमिनो ऍसिड घेतला, तर मी अमिनो ऍसिडला ए लिहिणार, इथं जागा नसल्यामुळं. एक अमिनो ऍसिड घेतला, 2 अमिनो ऍसिड घेतला, 3 अमिनो ऍसिड घेतला, 4 अमिनो ऍसिड घेतले, 5 अमिनो ऍसिड घेतले, 6 अशा लाईन केली. त्या लाईनला कलेक्शन म्हणजे त्या लाईनची एकजूटपणा म्हणजे प्रोटीन. ते लाईन मिळून ते जे लाईन्स आहेत ते कलेक्ट होऊन एका जागी होऊन प्रोटीन्स तयार होतात. अमिनो ऍसिड हे प्रोटीन्सच आहेत. प्रोटीन्स आहेत कसे? ते चेन बनून प्रोटीन्स तयार होतात. आता समजा एक अमिनो ऍसिड आहे आणि हे दुसरा अमिनो ऍसिड आहे. या दोघांच्या मधल्या बॉन्डला म्हणजे दोघांना कनेक्ट करणारा बॉन्ड आहे, जो जोडणारा बॉन्ड आहे, त्याला पेप्टाइड बॉन्ड म्हणायचं. कोणता बॉन्ड? पेप्टाइड बॉन्ड. कोणता बॉन्ड म्हणायचं? पेप्टाइड बॉन्ड. असे अनेक सारे पेप्टाइड बॉन्ड असतात. म्हणजे इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, असे अनेक सारे पेप्टाइड बॉन्ड असतात. त्याला आपण पॉली असं वापरू शकतो. म्हणजे प्रोटीन्स इज ऑल्सो नोन ॲज अ पॉलीपेप्टाइड. पॉलीपेप्टाइड म्हणजे प्रोटीनला आपण पॉलीपेप्टाइड पण म्हणू शकतो. प्रोटीन्सला आपण पॉलीपेप्टाइड पण म्हणू शकतो. याच्यामध्ये काय दिक्कत नाही. त्याच्यानंतर फॅट्सबद्दल आत्तासाठी फक्त एवढंच लक्षात ठेवा की कार्बनची एक लॉंग चेन असते आणि लास्टला COH असतो. पुढे आपण काय हे घेणार आहोत, काय आहे काय टोटली घेणार आहोत. त्याच्यानंतर या न्यूक्लिक ऍसिडवर. आता हे एक न्यूक्लिक ऍसिड झाला, 2 न्यूक्लिक ऍसिड झाला, 3 न्यूक्लिक ऍसिड झाले, 4 न्यूक्लिक ऍसिड झाले. अशा 1 आणि 2 या दोघांच्या मधातले जो बॉन्ड आहे, जो जोडणारा आहे कनेक्टर, त्या कनेक्टरला त्या बॉन्डला आपल्याला म्हणायचे न्यूक्लियोटाइड बॉन्ड. न्यूक्लियोटाइड बॉन्ड. आता इथे एक न्यूक्लियोटाइड बॉन्ड आहे का? नाही, असे अनेक आहेत. म्हणून याला आपण पॉली तर या टर्म यूज करू शकतो. म्हणून आपल्याला या न्यूक्लिक ऍसिडला असं म्हणता येईल का? न्यूक्लिक ऍसिड इज ऑल्सो नोन ॲज
पॉलीन्यूक्लियोटाइड. आता तुम्हाला कळलं, कार्बोहायड्रेट इज ऑल्सो नोन एज पॉलीसॅकराइड, प्रोटीन्स इज ऑल्सो नोन एज पॉलीपेप्टाइड, त्यानंतर न्यूक्लिक ऍसिड इज ऑल्सो नोन एज पॉलीन्यूक्लियोटाइड. हे आलं लक्षात? ओके. आता हे तर झालं फक्त एक बेसिक इंट्रोडक्शन, एक धड्याला लिंक लावा म्हणून. आता आपल्याला पुढे आपल्याला काय घ्यायचंय? पुढे आपल्याला ॲनालायसिस घ्यायचंय. शास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी, सायंटिस्टनी काय ॲनालाइज केलं, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, एलिमेंटल ॲनालायसिस, केमिकल ॲनालायसिस, ते घ्यायचे, ते बघायचे. एकदा सगळं लिहून काढा फास्ट. झालं आता ॲनालायसिसवर. आपल्याला ॲनालायसिस आल्यावर आपल्याला चॅप्टरमध्ये 2 ॲनालायसिस बघायचे, एक एलिमेंटल ॲनालायसिस, दुसरा केमिकल ॲनालायसिस. आपण एकदा लिहून काढूया. पहिला जो आहे तो एलिमेंटल ॲनालायसिस आपल्याला पाहिजे, एलिमेंटल ॲनालायसिस. आणि दुसरा एलिमेंटल झाल्यानंतर आपल्याला केमिकल ॲनालायसिस बघायचं. पहिले आपण एलिमेंटल ॲनालायसिस बघूया. तर एलिमेंट म्हणजे एलिमेंट्स, आपल्या केमिस्ट्रीचे एलिमेंट्स कोणतेही घ्या, ते एलिमेंटल ॲनालायसिस. केमिकल म्हणजे केमिकल्स घेतले आपण ह्याच्यामध्ये, केमिकल ॲनालायसिसमध्ये. एलिमेंटल ॲनालायसिसमध्ये शास्त्रज्ञांनी 2 भाग केले, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगचे. एकीकडे लिव्हिंग घेतला आणि एकीकडे नॉन लिव्हिंग सबस्टन्स घेतले. लिव्हिंग सबस्टन्समध्ये प्लांट टिश्यू किंवा ॲनिमल टिश्यू घेतला, ओके. आणि या दोघांची मायक्रोबियल पेस्ट केली. मायक्रोबियल पेस्ट, एमपी म्हणून लिहिलं मी, मायक्रोबियल पेस्ट, MP फॉर मायक्रोबियल पेस्ट. मायक्रोबियल पेस्ट केली असता याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन सापडलं आणि अनेक सारे एलिमेंट सापडले. नॉन लिव्हिंग सबस्टन्स मध्ये इथं आपण अर्थ क्रस्ट घेतला. नॉन लिव्हिंग सबस्टन्स आपण अर्थ क्रस्ट घेतला, आणि याच्यामध्ये पण मायक्रोबियल पेस्ट आपण याची केली. आणि याच्यावर ऑब्झर्व केलं तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि बरेच काही न्यूट्रिएंट आपल्याला सापडले. दोघांमध्ये पण सापडले. शास्त्रज्ञ परेशान झाले, दोघांमध्ये हे नॉन लिव्हिंग असून कसं काय सापडले त्याच्यामध्ये. मग याच्यावर त्यांनी थोडासा शोध घेतला, याच्यावर एक लिस्ट काढली. लिस्ट काढल्यानंतर एक्झामिनेशन केलं. आफ्टर क्लोजर एक्झामिनेशन लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग मध्ये, आफ्टर क्लोजर एक्झामिनेशन जेव्हा एक्झामिनेशन संपलं, जेव्हा ऑब्झर्वेशन संपलं, तेव्हा त्यांना कळालं की कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा अनेक सारे न्यूट्रिएंट हे लिव्हिंग मध्ये जास्त प्रमाणात सापडले. तेच ॲज कम्पेअर टू नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग मध्ये ते कमी प्रमाणात सापडले. नॉन लिव्हिंग मध्ये कोणत्या प्रमाणात सापडले? खूप कमी प्रमाणात सापडले. म्हणून याच्यावर त्यांनी लिव्हिंगला पकडून त्यांनी केमिकल ॲनालायसिस केलं. मग ते केमिकल काय ॲनालायसिस, ते कोणतं होतं, कसं होतं, ते आपल्याला पाहिजे. एकदाच लिहून घ्या. तर आता आपल्याला केमिकल ॲनालायसिस पाहिजे. केमिकल ॲनालायसिस पाहत असताना 2 सबस्टन्स घेतले शास्त्रज्ञांनी. ते कोणते? लिव्हिंग सबस्टन्स घेतले. प्लांटचं लीफ घेतलं बघा, एक प्लांटचं लीफ घेतलं, कोणतं ते नाही माहिती मला. प्लांटचं लीफ घेतलं किंवा ॲनिमल टिश्यू घेतला, कोणताही एक ॲनिमल टिश्यू घेतला. यांना काय केलं, एका भगोन्यामध्ये टाकलं. ते भगोन्याचं नाव काय, ते काय आहे ते मी तुम्हाला सांगेन, ओके. अशा याच्यामध्ये, अशा सबस्टन्स मध्ये टाकून टाकलं, ओके. आणि याच्यामध्ये सोल्युशन टाकलं. ते सोल्युशन कोणते ते पण सांगतो तुम्हाला. हे लीफ, प्लांट, हे गेलं लीफ आणि ॲनिमल टिश्यू, प्लांट टिश्यू आणि ॲनिमल टिश्यू आपण एका कोणत्या सबस्टन्स मध्ये टाकला, मॉर्टर अँड प्लिस्टर मध्ये टाकला.
आणि याच्यामध्ये आपण जे सोल्युशन होतं ते सोल्युशन कोणतं टाकलं आपण, त्याच्यामध्ये ट्राय क्लोरो ॲसिटिक ॲसिड, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड टाकला. कोणता? ट्रायक्लोरो, Cl3CCOOH, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड टाकला आणि याला ग्राइंड केलं. मॉर्टर अँड प्लिस्टर इज नथिंग बट आपल्या घरातला मिक्सर. मिक्सरचं काम कसं आहे? ग्राइंड करणं. तसंच या मॉर्टर अँड प्लिस्टरचं काम आहे ग्राइंड करणं. तसंच हे घेतल्यानंतर याची ग्राइंडिंग केलं आणि ग्राइंड केल्यानंतर सगळ्याला माहिती काय भेटणार आहे? पेस्ट भेटणार आहे. कोणतीही पेस्ट भेटणार आहे. त्या पेस्टला काय केलं? आता हे पेस्टला एका ह्याच्यामधून फिल्टर करून घेतलं. ते काय होतं ते काय नाही तुम्हाला सांगेल मी. बघ, असा एक सबस्टन्स घेतला, पेस्टला याच्यामध्ये टाकलं. टाकल्यानंतर इथं कॉटन क्लॉथ ठेवला. कॉटन क्लॉथ वरून स्ट्रेन करून घेतलं. म्हणजे स्ट्रेन म्हणजे चाळून घेतलं. आपण चायपत्ती कशी चाळतो तसं चाळून घेतलं. जे सोल्युबल सबस्टन्स आहे ते खाली आला. जे सोल्युबल सबस्टन्स आहे ते खाली आला त्याला आपण ऍसिड सोल्युबल पूल म्हणायचं. ऍसिड सोल्युबल पूल. आणि जे वरचा आहे जो फिल्ट्रेट नाही झाला, रिटेंटेड होता, त्याला आपण ऍसिड इनसोल्युबल पूल म्हणावं का? हो म्हणा. ऍसिड इनसोल्युबल पूल. ऍसिड सोल्युबल पूल आणि ऍसिड इनसोल्युबल पूल असे आपल्याला दोन सोल्युबल आपले पूल भेटले. आता ऍसिड सोल्युबल पूल आणि ऍसिड इनसोल्युबल पूल मध्ये काय भानगड आहे बाबा? ऍसिड सोल्युबल पूल मध्ये थाउजंड्स ऑफ, हजारपेक्षा जास्त थाउजंड्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड सापडले. कोणते? ऑर्गॅनिक कंपाऊंड सापडले. थाउजंड्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड सापडले. इनऑर्गॅनिक गेले कुठं? ते इनऑर्गॅनिक कुठून आले म्हणजे कुठं गेले ते आपल्याला पाहायचं. ओके, हे तर केमिकल झालं. अजून ह्याच्या पुढे आहे ते आपल्याला पाहायचं. एकदाच नोट डाऊन करून घ्या. झालं. आता आपल्याला इनऑर्गॅनिक सबस्टन्स गेले कुठं ते पाहिजे. समजा आता आपल्या समोर इनऑर्गॅनिक सबस्टन्स कसे आणायचे, कुठून आणायचे, ते कुठे गेले ते पाहायचे. इनऑर्गॅनिक सबस्टन्स आपण घेतला होता लिव्हिंग पार्ट. घेतला होता का? हो, घेतला होता लिव्हिंग पार्ट. कोणता घेतला होता? लिव्हिंग पार्ट. प्लांटचं लीफ किंवा ॲनिमल टिश्यू आपण घेतला होता लिव्हिंग पार्ट. त्या पार्टला आपण काय केलं? ड्राय केलं. त्या पार्टला ड्राय केलं, त्याच्यामधून H2O काढून टाकलं. ड्राय केलं, H2O इव्हॅपोरेट करून टाकला, काढून टाकला. ड्राय झालेल्या सबस्टन्सला नंतर फुल बर्न केलं. आता बर्न केल्यावर जाळ्यावर काय भेटणार आहे आपल्याला? बर्न केल्यावर जाळ्यावर काय भेटणार आहे आपल्याला काय भेटणार आहे? आपल्याला ॲश भेटणार आहे, भुकटी भेटणार आहे. त्या ॲश मध्ये ऑब्झर्वेशन केलं. त्या ॲश मध्ये ऑब्झर्वेशन केले असता तिथं इनऑर्गॅनिक सबस्टन्स सापडले. तो कोणते सबस्टन्स होते बाबा? जसे कॅल्शियम, फॉस्फेट, पोटॅशियम, सोडियम असे इनऑर्गॅनिक सबस्टन्स सापडले. म्हणजे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक आपल्याला इथे सबस्टन्स सापडले. कशापासून? लिव्हिंग पार्ट पासून. आपण याच्यानुसार आपण बायोमॉलिक्युल्सची डेफिनेशन काढू शकतो. बायोमॉलिक्युल्स कोणते मॉलिक्युल्स आहे की लिव्हिंग सबस्टन्स पासून ऑकर होतात. बायोमॉलिक्युल्सची डेफिनेशन बघत असताना, डेफिनेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स इथे घेतो मी. बायोमॉलिक्युल्स आर द मॉलिक्युल्स, असे मॉलिक्युल्स आहेत, आर द मॉलिक्युल्स दॅट ऑकर naturally in living
organism. Biomolecules are the molecules that naturally occur in living organism. बायोमॉलिक्युल्स असे मॉलिक्युल्स आहेत की ते नॅचरली ऑगर होतात, नॅचरली उत्पन्न होतात लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये. ही बायोमॉलिक्युलची डेफिनेशन झाली. ओके, आता पुढच्या लेक्चरला हे तर आपलं इंट्रोडक्शन झालं आणि बायोमॉलिक्युलची आपण डेफिनेशन सापडून टाकली. या लेक्चरमध्ये आपण फक्त एवढंच होतं ॲज अ बायोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला या चॅप्टरमध्ये पॉलिसॅकराइड, पॉलिपेप्टाइड, पॉलिन्यूक्लिओटाइड, फॅट्स असे हे बघायचे. आणि त्याच्यानंतर ॲज अ केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यू याच्यामध्ये आपल्याला फंक्शनल ग्रुप पाहायचे. ते कोणते? ॲरोमॅटिक कंपाऊंड, अल्डिहाइड, कीटोन्स याचे फंक्शनल ग्रुप पाहायचे. पुढच्या लेक्चरला आपण अमिनो ॲसिड स्टार्ट करणार आहोत. त्याच्या पहिले एक थोडासा चार्ट आलेला आहे आपल्याला NCERT मध्ये. ते NCERT मधला चार्ट आपण घेणारच आहोत आणि नंतर आपण अमिनो ॲसिड स्टार्ट करणार आहोत. हे आपला लेक्चर नंबर पहिला होता बायोमॉलिक्युलचा. जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, सब्सक्राइब करा. काय अडचण असलं तर कमेंट करा. ओके, चलो मिलते हैं अगले लेक्चर में. बाय.